हेलो नमस्कार राम राम मंडळी. रोड ट्रिप विथ किड्स हा माझा यूट्यूबचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. त्यात आम्ही मुन्नार एक्सप्लोर केलं होतं. मुन्नारहून आम्ही आता निघालोय आणि आम्ही चाललोय वालपराईच्या दिशेने. तर मुन्नार हे एक असं डेस्टिनेशन आहे जे टुरिस्ट प्लेस आहे जिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत करायला. आणि वालपराई हे असं एक डेस्टिनेशन आहे जिथं तुम्ही खूप सारं वाईल्ड लाईफ बघू शकता. ज्यांना असं शांत निवांत ठिकाण बघायचं आहे त्यांच्यासाठी वालपराई इज द बेस्ट ऑप्शन. ज्या लोकांना वालपराईबद्दल माहीत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही साऊथ इंडियाच्या ट्रिपला जाता त्यावेळी तमिळनाडूला गेल्यावर जसं तुम्ही उटी फिरायला जाता तसंच तुम्ही वालपराईला पण जाऊ शकता. वालपराईमध्ये टी आणि कॉफी इस्टेट्स आहेत आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला बरीचशी अशी वाईल्ड लाईफ बघायला मिळते. कोइंबतूरपासून तुम्हाला साधारणतः 3 तासाच्या अंतरावर वालपराई लागेल. साऊथला जात आहे तर श्रीकृष्णा स्वीट्समधून तिथला मैसूर पाक घ्यायला विसरू नका. अजून एक म्हणजे इथं वर जाताना तुम्हाला 40 हेअरपिन बेंड्स लागतात. तर ज्या लोकांना उलटीचा त्रास आहे त्यांनी याची खास खबरदारी घेतली पाहिजे. वालपराईचा घाट चढत असतानाच आम्हाला वाटेत एक मोठंसं रानडुक्कर दिसलं. घाट चढून आल्यावर आम्हाला उंच उंच पर्वतरांगा आणि लांब लांबपर्यंत पसरलेले चहाचे मळे दिसायला लागले. कोलाचीहून वालपराईला येताना 40 हेअरपिन बेंड्स लागतात. त्यातल्याच 32व्या हेअरपिन बेंडवर आपल्याला एक पुतळा दिसतो. तर हा पुतळा आहे फादर ऑफ अनामलाईज म्हणून जाणल्या जाणाऱ्या कार्वर मार्श यांचा. वालपराईला येणाऱ्या सगळ्यात पहिल्या अशा प्लांटर्समध्ये ह्यांचं नाव घेतलं जातं आणि ह्यांच्यामुळेच इथे चहाचा आणि कॉफीच्या मळ्यांचा विस्तार झाला असंही म्हटलं जातं. जिथे लोक पैसे देऊन काजवा महोत्सव बघायला जातात तिथेच आम्हाला वालपराईमध्ये आत आल्या आल्या आम्हाला काजवे सगळीकडे दिसायला लागले. याच प्रकाराला बायो इल्युमिनन्स असं म्हटलं जातं. हे मला सांगताना जेवढं सोपं वाटतंय पण ते बघताना तो एक्सपिरियन्स खूपच छान होता. तर हा आहे वालपराईचा अनामलाई क्लब. 2 दिवस आम्ही इथेच राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एका ड्राईव्हला बाहेर पडलो. लांब लांबपर्यंत धुक्याची चादर पसरलेली होती. पुढे आलो तर आम्हाला बरेचसे लांडोर दिसले. पुढे आम्हाला अजून काय दिसेल याच उत्सुकतेने आम्ही ड्राईव्ह करत राहिलो. असं म्हणतात की काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्याशिवाय सत्यात उतरत नाहीत. आमच्या बाबतीतही तसंच काही घडलं. आम्ही ज्यावेळी वालपराईला पोचलो त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की या महिन्यात इथे हत्ती नाही आहेत, ते केरला साईड गेलेले आहेत. पण आम्ही ज्यावेळी ड्राईव्हला बाहेर पडलो आम्हाला हत्ती दिसला. ती एक्साइटमेंट एवढी होती. वाईल्डमध्ये एक हत्ती बघण्याची एक्साइटमेंट खूप होती. मुलांना पण खूप आनंद झाला. तिथे फॉरेस्टर होतेच उभारलेले होते ज्यामुळे आम्ही अगदी छानपैकी सेफली असं त्या हत्तीला बघत होतो. तिथून पुन्हा परत आम्ही ज्यावेळी क्लबकडे जायला निघालो त्यावेळी वाटेत आम्हाला बरीच गर्दी दिसली. लोक लांबून काहीतरी बघत होते म्हणून आम्ही पण थांबून तिथे बघितलं तर आम्हाला तिथे गवा दिसला. पहिल्यांदा वाटलं आम्हाला एकच गवा दिसतोय पण नंतर लक्षात आलं की पाठीमागे धुक्याच्या चादरीमध्ये असे बरेच गवे होते. तो मोठाच्या मोठा एक गव्यांचा कळप होता. पानांचा सुळसुळाट झाला म्हणून खाली बघितलं तर आम्ही जिथे उभारलेलो होतो तिथूनच थोड्या अंतरावर हा रेड मुंगूस आम्हाला दिसला. तो बघ किती फास्ट चालला. तो लास्टला आलेला तेवढा पुढे आला. मला वाटतं तो ह्या माणसांकडे कुठेतरी चालला.
थांबला तो मुलगा थोडा खाली पडला बघ ना. अरे बापरे जवळ हात लावतो. आम्ही आमच्या मुलांना अगदी सेफ अंतरावर घेऊन या गव्यांच्या कळपाला बघत बसलो होतो, पण तिथेच काही मुलं अगदी आगाऊपणे खूप पुढे जाऊन याचे फोटो काढत होते. अशा वेळी जर प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केला तर याच्यासाठी जबाबदार कोण याचा थोडासाही विचार न करता या मुलांची मस्ती सुरू होती. त्याला बोल सगळी पळतात. त्याला चढणार नाही जेवढं कव्हर करतील पळत आली. थोडा वेळात झाला असेल आणि माझं लक्ष एका मुलीकडे गेलं जी त्या गव्यांच्या मागून चालत येत होती. मला सारखी धाकधूक लागली होती की ही मुलगी तिथून पुढे कशी येणार आहे. गव्यांचा तो मोठाच्या मोठा कळप होता. 25 ते 30 गवे होते. पण एकूण तिच्या चालण्यावरून मला असं जाणवत होतं की ती इथलीच रहिवासी आहे आणि तिच्यासाठी हे रोजचं होतं. एखाद्या गाई म्हशीला हटकावं तसं ती बाई त्या गव्यांना हटकत होती आणि असंच करत ते पुढे आले आणि निघूनही गेले. प्राणी आणि माणसं एकत्र शांततेने कसे राहू शकतात हे इथं आल्यावर कळतं. यालाच बहुतेक कोएक्झिस्टन्स म्हणतात. हे टेंडर तेवढं एकदम चहा आहे. जेवढी काळी पाणी येतील तेवढं चहा होईल. ते चांगलं ते टॉप ते तेवढं टेंडर ते याला बंगाल आलं आसाम सगळे रोहिंग्या इथे तुम्हाला दूर दूरपर्यंत चहाचे मळे दिसतात. आम्ही पण या चहाच्या मळ्यांमध्ये बरेच फिरलो. पूर्वी कामगार चहा हातानेच खुडायचे, पण आता नवीन मशीन्स आल्यामुळे त्यांच्यासाठी हे काम जरासं सोपं झालेलं आहे. क्लबला जाऊन फ्रेश होऊन आम्ही मग वालपराई बघायला बाहेर पडलो. आमचं पहिलं इथलं डेस्टिनेशन होतं इथला शोलाया डॅम. वालपराईपासून साधारणतः 20 किलोमीटरवर शोलाया डॅम आहे. शोलाया डॅम हा एक हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे. आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट रॉक डॅम म्हणून हा शोलाया डॅम प्रसिद्ध आहे. डॅमच्या चारी बाजूला तुम्हाला जंगल आणि चहाचे मळे दिसतील. संध्याकाळच्या वेळी बरेचसे गवे इथे पाणी प्यायला येतात. तसंच अन्य वन्य प्राणीही तुम्हाला इथं बऱ्याच वेळा दिसून येतात. जून ते सप्टेंबर दरम्यान इथं पाणी पूर्ण भरलेलं असतं. आम्ही उन्हाळ्यात आल्यामुळे आता बरचसं पाणी कमी झालेलं होतं. इकडे या आता. डॅम फिरून आला की तुम्ही बाहेर इथं हलका फुलका नाश्ता करू शकता. त्या डॅमचा पुढचा व्ह्यू आपण वरून बघितलं. दरवाजा उघडला असला दिसतंय. आम्ही सोडताना बघितलं म्हणजे लाईव्ह नाही, म्हणजे मित्र उभारले कलिग उभारले. ज्यावेळी मी वालपराईमध्ये राहायला होते त्यावेळी मी ज्या बंगल्यात राहायचे तो बंगला बघायची मला अतिशय उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही ज्यावेळी डॅम बघितला त्याच्यानंतर आम्ही त्या बंगल्याकडे निघालो. बंगल्याजवळ पोचलो तसं अनेक आठवणींची गर्दी माझ्या मनात झाली. इथे घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवू लागला. माझ्या घरातले बरेच मंडळी इथे येऊन राहून गेली. माझे मित्रमैत्रिणी इथे राहून गेले. तर प्रत्येक गोष्टीची हळूहळू मला आठवण व्हायला लागली.
आम्ही प्लांटेशन्समध्ये राहत असल्यामुळे इथे संध्याकाळी 6 नंतर तुम्ही घराच्या बाहेर चालत नाही जाऊ शकत. तुम्हाला बाहेर जायचंच असेल तर गाडी घेऊन जायला लागायची. तर माझ्या मुलाला मी 6 पर्यंतच बाहेर खेळवायचे आणि नंतर आत घेऊन जायचे, कारण का रात्रीचे इथे कुठला प्राणी येईल हे तुम्हाला माहीत नसायचं. याच बंगल्याच्या आसपास मी बऱ्याचशा हत्तींना बघितलेलं आहे, अस्वल बघितलेले आहे, साप बघितलेले आहेत. तर खूप 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 साऱ्या गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत. त्या पुन्हा कधीतरी मी नक्की सांगेन. बंगल्यातून बाहेर पडलो आणि आम्ही आलो पुंजोलेला. पुंजोलेलाच नल्लाबुडी व्ह्यू पॉइंट असंही म्हटलं जातं. आम्ही इथे आलो आणि आम्हाला इथले बरेच कामगार भेटले जे आमच्यासाठी अगोदर काम करायचे, माझ्या मिस्टरांसाठी काम करायचे. त्यामुळे सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. पुंजोले व्ह्यू पॉइंटला बऱ्याचदा हत्ती असतात, त्यामुळे तुम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच तुम्हाला इथं येण्याची परवानगी आहे. तुम्हाला एक अर्धा किलोमीटर पर्यंत आत चालत जावं लागतं आणि वर गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू पॉइंट दिसतो. आता आपण आलेलो आहोत वालपराईमध्ये पुंजोलेला. पुंजोले इथला व्ह्यू पॉइंट आहे. इथून खाली बघितलं की तुम्हाला फॉरेस्ट तर दिसतंच, पण इथे अजूनही आदिवासी म्हणजे ट्रायबल्स राहतात, तर ते पण बघणार आहोत. वातावरण बघितलं तर सॉरी दमलेली आहे थोडंसं. इथून हा चढ जो आहे तो सगळा चढ चढून वर यायचा. इथे असं लिहिलंय की गॉड ओम आदी मुर्गा अपियर्ड हिअर ऑन 24 मे. तर एका पुजाऱ्यांना इथे दृष्टांत झाला होता असं सांगितलं जातं. इथूनच थोडंसं खाली चालत गेला की तिथं पूजा केलेली तुम्हाला दिसते, एक त्रिशूळ दिसतं आणि तिथे पूजा केलेली दिसते. पकडून पकडून मामा ये. इथून तुम्हाला जे जंगल दिसतंय त्या जंगलमध्ये अनेक प्रकारचे ट्रायबल लोक राहतात. जर तुम्हाला त्या ट्रायबल विलेजेसना जायचं असेल तर इथल्या फॉरेस्ट ऑफिसर्सशी तुम्ही बोलू शकता आणि फॉरेस्ट ऑफिसरच्या गायडन्सवरूनच तुम्ही त्यांच्याबरोबर वॉक करत त्या ट्रायबल विलेजेसपर्यंत पोहोचू शकता. आम्ही ज्यावेळी इथे राहायचो त्यावेळी हा आमचा वीकेंड स्पॉट होता. दर शनिवारी आणि रविवारी आम्ही या टपरीवर चहा प्यायला यायचो. इथला जो लेमन टी आहे, कोल्ड लेमन टी, तो इथे आल्यावर नक्की पिऊन बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल. खूप सुंदर आणि परफेक्ट बनवला जातो. इथल्या चहाला पण खूप छान गोडी आहे, त्यामुळे तुम्ही आला तर तेही नक्की घ्या. माय सन रात्री जेवण करून आम्ही क्लबच्या आसपासच काजव्यांना पाहायला पुन्हा बाहेर पडलो. रात्री रेस्ट करून आम्ही ज्यावेळी वालपराई सोडून पुढच्या डेस्टिनेशनकडे जायला निघालो त्यावेळी अगदी क्लबच्या बाहेर अगदी 100 मीटर अंतरावर आम्हाला गव्यांचा परत एक भला मोठा कळप दिसला. तर तुम्ही समजू शकता तर वालपराई मी का रेकमेंड करते वाईल्डलाईफसाठी. इथं आल्यापासून आम्हाला काही ना काहीतरी दिसतच होतं. वालपराई खूप सुंदर ठिकाण आहे. हो, तुम्ही जरा माहिती घेऊन गेला तर तुम्हाला त्याची अजून मजा येईल. तुम्हाला गर्दी, गोंगाट, गडबड असं सोडून एखादं शांत असं फॅमिली वेकेशन करायचं आहे तर दिस इज द प्लेस.
वाटेत जाताना आम्हाला झाडांवर काही लंगूर दिसले. वालपराईबद्दल एक आणखी गोष्ट सांगायची जी राहिली आहे ती म्हणजे इथे आला तर लायन टेल मकाव ही माकडाची एक स्पीशीज आहे, ती नक्की बघा. लायन टेल मकाव हे असे स्पीशीज आहेत जिथं त्यांचा चेहरा असतो तो सिंहासारखा असतो आणि शरीर असतं ते माकडासारखं असतं. ही एक एंडेंजर्ड स्पीशीज आहेत आणि ती फक्त तुम्हाला वालपराईमध्ये बघायला मिळते. दाट घनदाट जंगलातून जात असताना सुद्धा आम्हाला ही शेकरू दिसली. शेकरू म्हणजेच मलबार जायंट स्क्विरल. जिथे आम्हाला ही मलबार जायंट स्क्विरल दिसली तिथूनच थोड्या अंतरावर आम्हाला हा हॉर्नबिल दिसला. छोटा होता त्यामुळे मला तो टिपता आला नाही, पण त्याचा आवाज सगळीकडे घुमत होता. असंच जंगलातून पुढे येता येता आम्हाला हे रानकोंबडा आणि रानकोंबडी दिसली. आमच्या गाडीचा आवाज ऐकून ते लगेच पळून पण गेले. पुढे आपण कुठे जाणार आहोत हे कळण्यासाठी तुम्हाला मी एक छोटासा क्लू देते आहे. जर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे ठिकाण कुठलं आहे तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा.